पूर्वीच्या ठाणे आणि आत्ताच्या पालघर जिल्ह्यातील वाडा, जव्हार, विक्रमगड या तालुक्यातील जंगल भाग हा आदिवासी पट्टा म्हणून ओळखला जातो. त्याच पट्ट्यात वाड्यापासून 30-35 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे, पाचघर. स्वागत कमानीतून गावात प्रवेश करताच त्या गावाचं वेगळेपण नजरेत यायला लागतं. एकाच रंगानं रंगवलेली घरं, घरासमोरचा स्वच्छ अंगण परिसर, घरालगत उभ्या असलेल्या परसबागा, प्रत्येक घरापाशी असलेली शौचालय, बिनकचऱ्याचे घरांसमोरचे आखीव रेखीव रस्ते, टप्प्याटप्प्यांवर असणारे पाण्याचे नळ. दुर्गम भागात असूनही पाचघरच्या गावकऱ्यांनी आणि अन्य काही मंडळींनी गेल्या 4 वर्षात आडवाटीवरच्या या गावाला बदलण्यासाठी घेतलेले परिश्रम निश्चितच लक्षवेधी आहेत. ते लोकांसमोर यावेत याचसाठी हा एक खटाटोप. तसं या गावाचं वय आहे जेमतेम 100 वर्ष. जंगल भागात वस्ती व्हावी म्हणून वन विभागानं इथे 5 घरं बांधून दिली. पुढे वस्ती वाढत गेली तरी गावाची ओळख कायमच राहिली, पाचघर. पाचघरच्या जडणघडणीची, अडीअडचणीची कथा ऐकण्यासारखी आहे. पाचघर हे गाव अतिशय दुर्गम भागात वसलेलं आहे. फार पूर्वीपासून या ठिकाणी आदिवासी लोकांची वसाहत आहे. संपूर्ण गाव हा आदिवासी असून या ठिकाणी आमच्या गावाचे 2 पाडे आहेत. एक पाचघर पाडा, एक ताडमाळ आणि मोहमाळ. पाचघरला एक प्राथमिक शाळा आहे आणि मोहमाळ पाड्यावर एक प्राथमिक शाळा आहे. संपूर्ण वारली वसाहतीचं गाव असून 5% लोक महादेव कोळी समाजाचे या ठिकाणी वास्तव्य करतात. अतिशय गरीब परिस्थितीमध्ये हा गाव आहे. अतिशय दुर्गम, रस्ता नाही, पाण्याची सोय नव्हती पूर्वी, लाईटची सोय नव्हती. आता पाण्याची सोय झालेली आहे आणि लाईटची सोय आता झालेली आहे. 100 वर्षापूर्वी गाव वसवलेला आमचे वडील आले इकडं जनावरं घेऊन आणि तेव्हा ह्या गावाची वस्ती केली. फॉरेस्टचं गाव असल्यामुळं हे गाव बऱ्याच वर्षे म्हणजे 1966 साली जेव्हा फॉरेस्टने डिक्लेरेशन करून 1970 साली रेवणी म्हणून वर्ग केला आणि एकूण इथं साधारण 20-22 खातेदार आहेत, पाचघर, ताडमाळ आणि मोहमाळ. शेतीबद्दल बोलायचं तर या ठिकाणी शेती फक्त ही पोटापुरती शेती आहे. या ठिकाणी मुख्य पीक भाताचं आहे. भात, नागली आणि वरई, बाकी कुठल्याही प्रकारचं पीक या ठिकाणी विकलं जात नाही. पाचघरात राहणाऱ्या कुटुंबांचा वंश विस्तारत गेला तशी गावातील घरांची संख्या वाढत गेली. वाढत वाढत आज ती 85 पर्यंत पोहोचली आहे. घरं वाढली, माणसं वाढली, पण जगणं मात्र तसंच राहिलं, कष्टाचं आणि अडीअडचणीचं. हे गावची मी रहिवासी आहे. पहिल्यापासून आम्ही इथं आलो आहे. आमचा आडील वडील इथं ढोरा चारायला होतं. आम्ही पहिल्यापासून इथं येतो. इथं काहीच सोय नव्हती. रोड नाही, पाण्याची सोय नाही, वीज नाही, कळ्याची सोय नव्हती. मग आम्ही कोणी आजारी झाला तर डोळी बांधून न्यायची तिकडं दवाखान्यामध्ये. इथं पाणी नाही, काय नाही, ह्या जंगल होता. आम्ही हे डोंगरचा भाजीपाला आणून खात होतो. कंदवळी खाल्ली आम्ही. कंदवळी खाऊन आम्ही दिवस काढले. इथं जागा जमीन कोणालाच करायला नव्हती. ठेविले अनंते तैसेची राहावे असं म्हणत वर्षानुवर्ष अडीअडचणींना तोंड देत रुळलेल्या पद्धतीनं जगणारे पाचघरचे गावकरी 4 वर्षांपूर्वी गावाला बदलण्यासाठी उभे ठाकले. गावकऱ्यांच्या मानसिकतेत झालेल्या त्या बदलाला कारण ठरलं होतं संपूर्ण स्वच्छता, अर्थात निर्मल भारत अभियान. म्हणजे 17 डिसेंबर 2010 पासून या गावामध्ये
स्वच्छता अभियान चालू केलं. आजपर्यंत तुम्ही या गावाकडे आता बघता की गाव किती स्वच्छ आहे. पावसाळ्यातसुद्धा आमच्या गावामध्ये घाण नसते आणि पूर्ण गाव आमचा हा हागणदारी मुक्त आहे. अतिपावसाच्या प्रदेशात असूनही पाचघरच्या गावकऱ्यांना मार्च महिन्यापासूनच पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र जलस्वराज्य अभियानामुळे पाचघरचं चित्रच पालटलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष होतं. पाणी साधारण आम्हाला फेब्रुवारी मार्चपर्यंत पाणी मिळत होतं. परंतु नंतर आमच्या गावामध्ये जलस्वराज्यामार्फत एक विहीर बांधली गेली. त्या विहिरीला भरपूर पाणी मिळालं आणि मग त्या विहिरीवर सौर ऊर्जेमार्फत नळ योजना आमच्या गावामध्ये आणावी असा आम्ही प्रस्ताव जिल्हा परिषदेला ठाणे यांच्याकडे पाठवला. पण याच्यासाठी लोकवर्गणीची आवश्यकता होती. लोकवर्गणी अतिशय कमी, गावामध्ये लोकवर्गणी आम्ही जमा करायला गेलो फक्त 7,000 रुपये आमच्याकडे जमा झाले. आम्हाला 72,000 रुपये भरायचे होते. 65,000 रुपये आम्हाला कमी पडले. त्याच्यामुळे आम्हाला रोटरी संस्था चेंबूर यांनी आम्हाला 65,000ची मदत केली आणि ती त्यांनी आमच्या खात्यावर भरली, शासनाच्या खात्यावर. त्याच्यामुळे आमच्याकडे आता नळ योजना चालू झाली आणि 24 तास पाणी भरपूर आहे. 24 तास आमच्याकडे नळ योजना चालू आहे. योग्य शिक्षण नाही म्हणून चांगली नोकरी नाही आणि चांगली नोकरी नाही म्हणून जीवनमान उंचावत नाही. या दुष्टचक्रात गरगरणाऱ्या पाचघरच्या गावकऱ्यांना शेतीकडे वळवणं आवश्यक होतं, नव्हे महत्वाचं होतं. ही बाब लक्षात घेऊन शेती विकासासाठी ज्या गोष्टी सहाय्यभूत ठरतील त्या सर्व पाचघरकरांना पुरवण्याचं काम कृषी विभागानं अगदी चोखपणे केलं. वाडे तालुक्यातील जे आदिवासी गाव आहेत, अतिदुर्गम गाव आहेत, त्या ठिकाणी असलेला माझा आदिवासी शेतकरी याचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांना योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही वाडे तालुक्यातील उदा ग्रामपंचायतीमधील पाचघर गावाची स्वयंस्फूर्तीने निवड केलेली आहे आणि एक आदर्श गाव निवड करण्याच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी प्रयत्न करीत आहेत. तर या पाचघर गावामध्ये आम्ही आदिवासी योजनेतून जवळपास 11 शेतकरी निवड केलेली असून त्यांना रक्कम रुपये 50,000पर्यंत 100% अनुदान लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी ऑइल इंजिन, स्प्रे पंप, विळे, भात मळणी मशीन, भाताचं बियाणं, रासायनिक खते इत्यादी या निविष्ठा आपण त्यांना 100% अनुदान देण्याचा प्रयत्न केला असून ह्या गावामध्ये आज आमचे शेतकरी भाजीपाला लागवड करत आहेत. त्या ठिकाणी वांगी आहे, मेथी आहे, कारली पीक घेतात, स्वीटकॉर्न, मका एक थोड्या प्रमाणात लागवड केलेली आहे आणि जेणेकरून ते पूर्वी जे भात आहे, नागली एक पीक घेत होते त्याच्यामध्ये या पीक बदल करून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत केलेली आहे. आणि या ठिकाणी कृषीच्या माध्यमातून आम्ही 2 वंदरे बांधारेसुद्धा आश्रमातून इथे बांधलेले आहेत आणि हे गाव आम्ही स्वतः दत्तक घेतलेलं आहे. आज तरी या पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात सुंदर असं गाव आहे आणि कृषी खात्याचा अधिकारी या नात्याने आम्ही या प्रयत्न करून हे गाव पुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहे. गावातील प्रत्येक कुटुंब शेतीवर अवलंबून राहू शकत नाही. ज्यांच्यापाशी स्वतःची जमीन नाही त्यांना नोकरी मजुरी करावी लागते, नाहीतर एखाद्या व्यवसाय उद्योगाची वाट धरावी लागते. पाचघरच्या तरुणांनी स्वयंरोजगाराकडे वळावं म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र त्यांच्यासाठी प्रशिक्षणाचे कार्यक्रम आखत असते. महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था MRCT ठाणे यांच्यामार्फत वाडा या तालुक्यातील पाचघर या ग्रामीण आदिवासी भागामध्ये कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय याविषयीचं प्रशिक्षण भारत सरकारच्या योजनांतर्गत आणि महाराष्ट्र सरकार या यांच्यामार्फत प्रशिक्षण लावून त्या विद्यार्थ्यांना, मुलामुलींना पूर्णपणे रोजगाराची संधी, शिवाय बँकिंग कर्ज व्यवसायाविषयी पण त्यांना या आमच्या संस्थेतर्फे त्यांना सुविधा दिल्या जातील आणि एक सुंदरसं गाव उभं राहण्यास, त्यांना ताकदीने उभं राहण्यासाठी आपण त्यांना रोजगाराची संधी त्यामार्फत उपलब्ध करून देणार आहोत.
शासनाच्या योजनातून सर्वच अडचणी मार्गी लागू शकत नाहीत आणि पैशाअभावी गावकऱ्यांनाही अडथळे संपवणं अशक्य होऊन बसतं. मात्र सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं जेव्हा काही सेवाभावी संस्था ग्रामविकासाच्या कार्यात सहभागी होतात, तेव्हा गावाचं चित्र वेगानं बदलत जातं. मागच्या 2 वर्षाआधी आम्ही हा पाचघर विलेज म्हणजे पालघर तालुकामधला हा विलेजला आम्ही दत्तक घेतलेला आहे. 2 वर्षाआधी इथे जो आदिवासी लोक ज्यांना पाण्याचा त्रास होतं, चक्कीचा त्रास होतं, आम्ही रोटरी क्लबतर्फेमुळे ह्यांना कोल्हापूरला ट्रेनिंगला पाठवलं, जिथं पापडचं बिझनेस ट्रेनिंग घेऊन आज हे लोक प्रत्येकाने 500 रुपये कमवतात. मग इतकं सोयी झालं, आज हे आदिवासी लोक अगदी नॉर्मल जीवन जगायला सुरुवात केलं. रोटरी क्लब हे पाचघर विलेजचे एक आईबाप आहे, कारण हा आम्ही जे दत्तक घेतलं हा आमचं खूप लाडकं बाळ आहे. आणि हा इथलं पाचघरमधलं सगळे लोकांनी आमच्याकडे खूप कोऑपरेट केलेलं आहे, खूप इतका सुंदर मेंटेन केलं आहे. तर त्यामुळे आम्हाला खूप खूप अभिमान वाटतं हा पाचघर विलेजबद्दल. ST पाटील नावाचे कृषी अधिकारी समजलं की त्यांनी एक पाचघर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो, ह्या गावात पाहिलं. या गावाच्या लोकांचा सहभाग अतिशय उत्कृष्ट होता. सुरुवात केली आम्ही. या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न होता. एक मोठा आम्ही आरोग्य कॅम्प घेतला. त्याच्यामध्ये लोकांच्या डोळ्यांची तपासणी करून घेतली, जे मुलांची तपासणी घेतली, स्त्रियांची तपासणी करून घेतली आणि या ठिकाणीच त्यांचे उपचार केले. ज्यांना जास्त त्याच्या पुढच्या उपचाराची आवश्यकता होती त्यांना वाडा, ठाणा किंवा मुंबईपर्यंत देखील त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली. त्याचबरोबर इथं पाहिलं की इथून मुलींना शाळेसाठी 6 किलोमीटर पायी जावं लागतं, पायी यावं लागतं. तर त्यांच्यासाठी काहीतरी सुविधा व्हावी म्हणून त्याच दिवशी आम्ही मुलींना सायकल वाटप केलं. आता या गावाला नंतर पाहिलं की पाण्याची गैरसोय होती आणि 1.5 किलोमीटरवरून पाणी डोक्यावरून हंडे घेऊन यावं लागत होतं. तर त्याचा जो भार आहे तो 65,000 रुपये रोटरी क्लबने देऊन ही पाण्याची योजना सुरू करायचं ठरवलं. पण या ठिकाणी वीज नव्हती, तर विजेशिवाय काय करता येईल, तर सोलर सिस्टमवरती, सौर ऊर्जावरती त्या ठिकाणी मोटर बसवून या ठिकाणी पाणी आणलं आणि पिण्याच्या पाण्याची सोय झाली. या गावामध्ये प्रत्येक घराला शौचालय आहे. अतिशय गाव सुंदर आहे, पण त्या शौचालयाला वरती छप्पर नव्हतं आणि छप्पर नसल्यामुळं पावसाळ्याच्या दिवसामध्ये शौचालय बसताना छत्री घेऊन बसावं लागायचं. तर त्यासाठी प्रत्येक शौचालयाला लागणारे पत्रे देखील आम्ही त्या ठिकाणी पुरवठा केला. गावकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी केवळ शेतीपुरतंच थांबून चालणार नव्हतं, तर त्यांना उद्यमशील बनवणं आवश्यक होतं. रोजगार उद्योगाच्या या प्रयोगात पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांचाही विचार केला गेला. घरकाम सांभाळून स्त्रियांनीही काही ना काही उद्योग करावा म्हणून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आलं. याच्या पुढं आपल्याला काय करता येईल विचार केल्यानंतर इथं ज्या पिठाची गिरणी या गावात नव्हती. मग त्यासाठी मग एका इथल्या होतकुरी माणसा बाळू म्हणून आहे त्याला सांगितलं व की याच्यामध्ये काय करता येईल. तर तो म्हटला मी गिरणी टाकतो. तर त्यानं 15,000 रुपये त्याने भरले आणि 20,000 रोटरी तर्फे देऊन पिठाची गिरणी सुरू झाली. त्याच्यानंतर या गावामध्ये फळझाडांची वाढ व्हावी म्हणून आम्ही गेली 2 वर्ष सतत जून महिन्यामध्ये फळझाडांच्या जांभूळ, सीताफळ, पपई, आवळा अशा फळझाडांची रोपांची वाटप करतो. रोजगारासाठी काय करता यावं तर आम्ही कोल्हापूरला इथले 4-5 लोकांना घेऊन गेलो आणि तिथे पापड बनवण्याच्या एका ठिकाणी पापड बनवतात त्या ठिकाणी यांना 10 दिवसाचं प्रशिक्षण दिलं आणि तांदूळ आणि नाचणी याच्यापासून पापड कसे बनवायचे हे शिकवलं. त्यांना लागणाऱ्या मशीन्स आम्ही दिल्या आणि इथं एक पापडाचं सुंदर केंद्र सुरू झालं. त्याच्यानंतर आणखी काही लोकांना रोजगार देण्याच्या हेतूनं शिवणकामचं प्रशिक्षण दिलं. बाहेरचा एक शिवणकामचं प्रशिक्षण देणारा माणूस आणला आणि इथं स्त्रियांना प्रशिक्षण दिलं.
प्रशिक्षण देऊनच काम होत नाही, तर त्यासाठी लागणाऱ्या 8 शिलाई मशीन देखील इथं आम्ही वाटप केलं आणि त्याच्यापासून त्यांनी पिशव्या पेटीकोट बनवायला सुरुवात झाली. ते देखील आता आपण मार्केटिंग करून त्याच्यापासून देखील 2 पैसे यांना मिळवले जाते. सेवाभावी संस्थांच्या प्रामाणिक प्रयत्नांना पाचघरच्या गावकऱ्यांनी तितक्याच उत्साहानं प्रतिसाद दिला. त्यामुळे गावातील अनेक स्त्री पुरुषांना वर्षभर व्यस्त ठेवणारा व्यवसाय उपलब्ध झाला आहे. पैशाची आवक वाढल्यामुळे गावकऱ्यांचा जीवन स्तरही उंचावला आहे. पाटील साहेब, काठोळे साहेब आलं, त्यांनी या गावाची सुधारणा केली. आता आमचा चांगला, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. आता सगळी सुधारणा त्यांनी सांगितला, गाववाल्यांनी केला. मी आशा म्हणून हे गावात काम करते. आशेचं काम गरोदर मातांना तपासायला घेऊन परळीला जाते आणि डिलिव्हरी बाई घेऊन जाते. त्यांना मी मदत करते. गेल्या काही वर्षात पाचघरचा कायापालट झाला आहे. ही गोष्ट गावाशी संबंधित असलेले सगळेच जण मान्य करतायत. माणसांच्या दैनंदिन जगण्याशी निगडीत असलेल्या सोयी सुविधा निर्माण करण्यात शासनाच्या विविध उपक्रमांचा आणि योजनांचा मोठा वाटा आहे. बोगदा ग्रामपंचायत अंतर्गत 5 महसूल गाव येतात. त्यापैकी पाचघर एक महसूल गाव. पाचघर हे अतिशय दुर्मिळ व अतिशय मागासलेलं असं गाव होतं आणि त्या गावाचा आज तुम्ही आज कायापालट पाहत आहे. तो फक्त झालेला लोकांची जी जागरूकता, त्या अंतर्गत शासनाच्या विविध योजना या ठिकाणी राबवल्या गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ बघायला गेलं, घरकुल योजना या ठिकाणी जवळपास 90% घरकुल योजना ही यशस्वीपणे राबवलेली आहे. आज आपण ह्या रस्त्यावर जो उभा आहे तो रस्ता जो आहे तो ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत आहे. तसेच पाणी पुरवठा योजना ही जिल्हा परिषदेच्या योजनेमधून आपण पाणी पुरवठा योजना केलेली आहे. नंतर जनसुविधेअंतर्गत स्मशानभूमी, तसंच कृषीच्या उपाययोजना, समाज कल्याण अंतर्गत विविध योजना, ह्या ज्या सगळ्या योजना आहेत ह्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण आणि 100% अशा चांगल्या प्रमाणात राबवल्या गेल्या आहे. विकास कामं कधी संपत नाहीत. बदलत्या काळानुसार गरजाही बदलत असतात. भविष्यातही पाचघरच्या गावकऱ्यांना नीटपणे जगता यावं यासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांनी आणखी काही उपक्रम आखले आहेत. निवृत्तीनंतर खेड्यात जाऊन आपण एक असं काम करूया का जेणेकरून अति दुर्गम भागातील आदिवासी माणसांना आपली काही मदत होईल. आणि त्या अनुषंगाने ह्या पाचघरची निवड झाली आहे. आपण पाहिलंच असेल का महाराष्ट्राच्या पटलावर एक पाचघर हे गाव उदयाला येत आहे की ज्याचा सार्थ अभिमान संबंध महाराष्ट्राला व्हावा, नव्हे देशासमोर एक आदर्श निर्माण व्हावा. जितक्या योजना ज्या ह्या गावात राबवल्या त्याचा आज प्रत्यंतर दिसतं का हे हागणदारी मुक्त आहे, स्वच्छ गाव आहे. आता आम्हाला एक भविष्यात असं वाटू लागलेलं आहे का एवढ्यावर न थांबताना आम्ही त्यांना आणि काही आर्थिक योजना त्यांच्या दारात आणून द्यायला पाहिजे. त्या अनुषंगानं पहिलं आम्हाला असं वाटतं की आज जळणाचा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. तर जळण हे वाचवण्यासाठी प्रत्येकाच्या घरटी एक बायोगॅस असणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरं असं, आम्ही प्रत्येक घरात एक गाय किंवा म्हैस ही देणार आहोत का ज्या इथे एक मोठा दुग्ध व्यवसाय सुरू होईल. आणिक एक व्यवसाय ह्या निसर्गरम्य वातावरणात आपल्याला दुसरा एक व्यवसाय करण्यासारखा आहे, तो मधुपक्षी पालन. तर त्याला जे पेट्या लागतात, म्हणजे मधुपक्षी पालनासाठी जी पेटी लागते तिचा जो खर्च आहे तो पूर्णतः रोटरी क्लब उचलणार आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचा पुढाकार, सेवाभावी संस्था संघटनांचं अर्थपूर्ण सहाय्य आणि बदलण्याच्या मानसिकतेतून गावकऱ्यांनी केलेले कठोर परिश्रम, तसंच मदतीला आलेल्या साऱ्यांनीच दिलेली प्रामाणिक साथ, यामुळेच पाचघर आज आदर्श गाव ठरला.
आहे.